आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 55 वर्ष असणारा एक नवतरुण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॉलर म्हणून आणि फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. करमाळा संघाच्या माध्यमातून मितेश आणि सागर. संतोष पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली 4 षटकांचा खेळ आहे. कोणत्या प्रकारचं बंधन नाही पॉवर प्लेचं, त्यामुळे डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. काऊ कॉर्नर मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्टपूल नाही प्रॉपर झालाय. चेंडू एका धाब्यासाठी जातोय. सिंगल धाव धावपलकामध्ये ऍड होती आणि धावपलकाचा श्रीगणेशा झालाय. खातं ओपन झालंय वैयक्तिक आणि सांघिक. करमाळा संघ विचार करत असणार आहे की हा पहिला विजय आपल्या वाट्याला यावा, परंतु दुसऱ्या बाजूला वाटार संघ विचार करत असणार आहे आपल्या बच्या जोडीला आपण सुद्धा यावं. आणि या सर्व बाबी या मॅचमध्ये कशा प्रकारे प्रदर्शित केल्या जातात, म्हणजे जिंकण्यासाठी काय काय केलं जाते दोन्ही एंडकडून, हे पाहणं रोचक ठरणार आहे. पुन्हा एकदा आखो टप्प्याच्या चेंडूला मॉन्ट्रलाईनच्या दिशेने पाठवायचं होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. एका धाब्यासाठी चेंडू निघून जाईल. ऑफसाईडचं डीपमधलं प्रोटेक्शन जर आपण पाहिलं तर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण तितका डीप नाही आहे. लॉंग ऑफ जो आहे तो प्रॉपर लॉंग ऑफमध्ये उभा आहे. त्यानंतर कव्हर पॉईंटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन ते सुद्धा तितकं दूरवरती नाही आहे. इनफिल्डमध्ये एक कव्हर लगावण्यात आला आहे आणि त्यानंतर उर्वरित क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं एक शॉट मिड विकेट आणि यष्टरक्षक गोलंदाज अशी सजावट आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होईल. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळचं सुद्धा म्हणता येणार नाही आहे, कारण आत्ताची संध्याकाळ थोडीशी वाढली आहे. 7-7:30 तेव्हा कुठं सूर्य मावळायला जातो, म्हणजेच उजेड कमी होतो आणि त्यामुळे संध्याकाळी ही 4च्या जागी आपण 5च्या पुढे बोलूयात. आखोटापाचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात होते. खूप चांगली फिल्डिंग फेकी झाली. अतिरिक्त ओहो ओव्हरथ्रोच्या रूपाने एक धाव येईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या नवतरुण खेळाडूची चपळाई पहा. प्रयत्न चांगले होते. 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. धावपलक 2 धाब्यानिशी जाऊन पोहोचलंय. 5 वरती 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक आहे. करमाळा संघ विचार करत असणाऱ्या किमान 40 पर्यंत मजल मारली जावी, जेणेकरून त्या 40 धाबांना वाचवण्यासाठी गोलंदाजांना बळ मिळेल आणि त्यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहेत. मोठा फटका नाही प्रॉपर कनेक्ट झालाय. मितेश यांनी हा फटका एक्झिक्यूट केला होता. खूप चांगल्या प्रकारे गॅदर सिंगलचं रूपांतर डबलमध्ये आणि 2 धाव्यानिशी धावपलकामध्ये 7 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4-7 म्हणजे चांगली सुरुवात आहे. ग्रेट स्टार्ट ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस फ्यू मॅचेस. एक वटारची मॅच वगळता बाकी सर्व मॅचेस जर आपण बघितल्या तर तितक्याशा चांगल्या झालेल्या नाही आहेत. ज्या प्रथम फलंदाजी करत असताना कोणीही चांगली सुरुवात दिली नव्हती. पुन्हा एकदा वाईट याच्यामधला थोडासा फरक तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. मलिंगा फिलहाल अंडर प्रेशर आहे. मलिंगावरती दडपण खूप मोठं आहे, कारण तो मलिंगा रिटायर आहे आणि मास्टर कीमध्ये हे मलिंगा परफॉर्म करण्यासाठी आल्यात. काय घडलंय या चेंडूवरती? निर्धाव डॉट बॉल आलाय. येस, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. वटार असंघ. ओहो, पुन्हा एकदा जास्त जोर देण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही वळण कुठून देताय, तुमची लेंथ काय आहे आणि त्यानंतर मात्र लेंथ नंतर येणारी ती लाईन, या सर्व बाबी तुम्हाला अतिरिक्त धावांपासून जवळ, म्हणजे अतिरिक्त धावां जवळ नेण्याचा किंवा तिथून बचावात्मक पवित्रा कसा असावा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि इथे बघा, हे दडपण जे चेंडूवरती देण्याचा प्रयत्न केला गेला दोन्ही बोटाच्या मधून, त्यावेळेला ऑनसाईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. डिक्लेअरच्या रूपाने सिंगल धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ अखेरकार संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती करमाळे संघाच्या.
ओरिजिनल नाव विशाल आहे, माम्या फक्त असेच बोलतात, काही हरकत नाही. दुसरं षटक घेऊन विशाल. स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिलं तर मितेश, सागरला जास्त स्ट्राईक मिळाले नाहीये. मितेशने भिरकावून दिलाय समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द विकेट. ओहो, व्हाट अ कॅच. थँक्यू थँक्यू. बघा इथे संभ्रम होता, परंतु आता काय करणार, ती वाईड लाईनच आतमध्ये आली. षटकार आलाय, 6 धावा, आणि क्षेत्ररक्षकाने ती इमानदारी दाखवली आहे. खिलाडी वृत्ती ही जे आहे ते आहे, ते बदलू शकणार नाही आहेत, कारण आता सर्व गोष्टी कैद होतात, परंतु मानलं पाहिजे अशा प्रकारचं डिसिजन जो आपल्या विरुद्ध जाईल. आणि नाना अतिशय शानदार डिलिव्हरी आहे. बघा ही डिलिव्हरी वाईड जरूर तुम्ही मागितली असती, परंतु इथे डक झालाय फलंदाज. जर आपण पाहिलं तर थोडासा खाली वाकलाय शेवटच्या क्षणाला, ऑफ कटर होता. पुन्हा एकदा क्या बात आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, लपेटला जातोय, बदल आले त्यामध्ये साफ होणे पाहिजे. एखादा चांगला फटका एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला त्या चेंडूच्या रेषेमध्ये जाणं गरजेचं आहे. तुम्ही चेंडूच्या रेषेमध्ये नाही जाणार तर फटका प्रॉपर कनेक्ट नाही होणार, आणि जर का चेंडूला प्रॉपर कनेक्ट झाला तरी सुद्धा ती ताकद तितकीशी जास्त असणं गरजेची असते. आणि ती ताकद किंवा ती टेक्निक कशा प्रकारे, पुन्हा एकदा बीट, क्या बात आहे, खिलवाड केला जातोय. पहा कशा प्रकारे चेंडू हाताळतोय ऍक्शन रिप्ले मध्ये. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढलाय, 3 चेंडू आतमध्ये आले आणि 4था चेंडू बाहेर काढलाय. ही विविधता आहे, हे वैविध्य आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाज विशालच्या पहिला चेंडूवरती षटकार काढल्यानंतर त्यानंतर त्या षटकारला कशा प्रकारे बॅक करायचं हे सुंदर रीतीने सादर केलं आहे. आतमध्ये येणारा चेंडू, शानदार बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय विशाल, अप्रतिम गोलंदाजीचा मारा. धावफलक 17 वरती आहे. 17 आहे तो खतरा आहे, 17 आहे तो जरूर खतरा आहे, पण कोणासाठी, वटार की करमाळे. ओपनर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु तितक्या समाधानकारक धावा नाहीत. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपवरून चेंडूला आतमध्ये आणलंय, त्यामुळे थोडीशी निराशा वाढली आहे, थोडीशी निराशा वाढली आहे. त्या वाढलेल्या निराशेला कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जात आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा तिथेच, फक्त आता 2 फूट आतमध्ये, 2 फूट आतमध्ये झेल टिपलाय, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, आणि माघारी परततोय सागर. गॉम. थँक्यू थँक्यू DJ. 17 नंतर 18 धावा धावपल करती. 2 षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या विकेटचं पतन झालंय, सागर बाद झालाय, आणि आता सागरची जागा घेण्यासाठी कोण बॅटिंगसाठी येतोय. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. DVNच्या माध्यमातून जोडलेले जे प्रेक्षक वर्ग आहेत, मग ते US वरून असोत किंवा अजून कुठून, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण दिलेलं प्रेम, आपण दिलेला प्रतिसाद या स्पर्धेची शोभा वाढवतोय. आणि सामवेदी अदानी मंडळ क्रिकेट स्पर्धा या शेवटच्या हंगामामध्ये वेगळ्या लुकमध्ये आणि वेगळ्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तृतीय आजच्या दिवसातील 11 संघांचा खेळ, 22 संघांचा खेळ नव्हे तर आज 20 संघ खेळलेत, आणि तिथून पुढच्या फेरीतील सामने उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला दिसतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने फेकी झाली, धावचीची संधी, फलंदाज बाद. बघता बघता फलंदाजाला माघारी परतावं लागतंय, परंतु कोणता फलंदाज बाद. प्रथम आला होता द्वितीय, परंतु जावं लागतं माघारी. गॉन. थँक्यू. ये क्या हुआ, कुछ समझ में नहीं आया. धावचीच्या रूपाने होणं, बाद होणं म्हणजेच टेन्शन मोठं करण्यासारखं चित्र आहे. चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याचा तितकाचा प्रभाव नाही. एक धाव कंप्लीट. मलिंगा
चेंडूवरती येत आहेत मिस्टर संतोष, फील्ड करतील तोपर्यंत एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. बघा काही काही ना एक छंद असतो. धावपलकातील धावा 20, 2 चेंडूचा खेळ झालाय की काहीतरी वेगळं पण दाखवणं, जेणेकरून बाकी सर्व पब्लिक एंटरटेन होतील. म्हणजे त्यांना एंटरटेन करण्याचा प्रयत्न अनेक असे खेळाडू करत असतात. त्यामधील एक खेळाडू म्हणजेच आमचे संतोषजी, वय वर्ष 55. फेकी झाली, एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं का? यशस्वीरित्याने झालं. आय थिंक 2 धावा धावपलकामध्ये ऍड होतील. पहिला चेंडूवरती षटकार मारल्यानंतर केलेला तो कमबॅक विशालच्या माध्यमातून अतिशय शानदार होता, दमदार होता. 10 धावांचं पहिलं संतोष यांचं षटक जे एक्स्ट्राच्या रूपाने खूप वाढलं गेलं होतं. तब्बल 9 चेंडू त्या षटकामध्ये हाताळले गेले होते आणि तिसऱ्या षटकामध्ये येत असताना आतापर्यंत 4 धावा लॉफ्ट केलाय. फुल टॉस बॉल आहे, टक्कन आवाज आलाय. आवाज आल्याबरोबर 6 धावा सुद्धा आल्यात आणि चांगला प्रहार. बॉल द्यायचा आहे. फेक फेक. हो समोरच्या दिशेने फॉलो तर मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. ओहो, आक्रमकता आली आहे खेळामध्ये आणि आक्रमकता नेहमीच चांगली असते. खेळामधली आक्रमकता ही पाहण्यासारखी असते, इंटरेस्टिंग असते आणि तीच आक्रमकता तुम्हाला बळ देते एखाद्या विरोधकावरती मात करण्यासाठी. लास्ट बॉल असणार आहे. 28 वरती धावपलक थांबलंय. या 28 संख्या बहुत बड़ी कातिल है. इनसाइड आउट, चेंडू बाहेर निघाला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 वरती धावपलक थांबले 2 विकेटच्या पतनानंतर. Thank you. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय. मितेशच्या बॅटमधून येणारा हा फटका. विशाल थोडेसे फंबल झालेत. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. शेवटचं अंतिम षटक आहे. शेवटचं अंतिम षटक म्हणजेच काय, स्लॉगर. स्लॉगरमध्ये काय होतं, हाणामारी होते. हाणामारी झाल्यानंतर काय होतं, धावा येतात, नाहीतर काही नाही येत. विकेट सुद्धा जातात. चांगल्या मागे वाईट येतं, चांगल्या बरोबर वाईट येतं. हो हो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फसला इरादा. आउटफील्डने दिली आहे 7. चेंडू करतोय क्षेत्ररक्षकावरती मात. चौकार. थँक्यू थँक्यू. पहा शरीरापासून लांबून कशा प्रकारे हा लपेटलाय चेंडूला. मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. 2 धावा पुन्हा एकदा धावून कंप्लीट होत आहेत. 2चं रूपांतर 3 मध्ये. येस, इट्स 3 रन्स. 3 धावा धावपलकामध्ये ऍड होतील. बघा मोठे फटके नाही आलं की सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं आणि ते कन्वर्ट करत असताना तुर्तास तरी यश लाभतंय ते संघ करमाळे संघाल. करमाळेला 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावपलकातील धावा थांबल्यात 37 वरती. ओ हो, क्या बात है. थँक्यू थँक्यू. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक्सपिरियन्स बॉलर आहे. जेवढे जुने बॉलर असतील त्यांची बोटं रोल होताना दिसतात.
जेवढे जुने बॉलर तितकेच चेंडूला जास्त वळण आणि तितकं दिमागदार गोलंदाजी तुम्हाला दिसेल. हल्लीच्या प्रगत क्रिकेटमध्ये तुम्हाला त्या वळणाबरोबरच धारदार चेंडू वेगवान हाताळणारे गोलंदाज दिसतील. मंदार आलाय. मंदार है धुवादार आणि ती दमदार पारी त्याला सुद्धा सादर करावे लागणार आहे. तुर्तास स्टिअर केलं चेंडूला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल धावचीची संधी. फलंदाज बाद. एकाचं रूपांतर 2 मध्ये करत असताना मितेशला माघारी परतावं लागतंय. थँक यू डीजे. 38 लॉस ऑफ 4 विकेट. निशांत. निशांत म्हणजे काय? मी शांत नाही बसणार आणि शांत बसून चालणार सुद्धा नाही आहे. एक चेंडू बाकी आहे. त्या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं. काय तो मोठा फटका येईल का? लास्ट बॉल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु त्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. तिसरीचा प्रयत्न केला जातोय का? तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि होत असताना मात्र फलंदाज बाद. लक्ष आहे आणि 41चा पाठलाग करण्यासाठी 10.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आस्किंग रन रेट आहे 10.25चा आणि खूप वेळानंतर काही असं फायटिंग टोटल संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि शेवटच्या मॅचमध्ये आजच्या आपल्याला बघायला मिळते. या फायटिंग टोटलमध्ये ती फाईट दिसेल का? ज्या फाईटची अपेक्षा समस्त प्रेक्षकांना आहे. चला या ओपनर मॅच टफ फाईट होईल यामध्ये तीन मात्र शंका नाही कारण वटार अशा प्रकारच्या धावफलकाचा पाठलाग करणं जाणते परंतु करमाळे संघ हात काही कमी नाही आहे. करमाळ्याचा बॉलिंग अटॅक पाहता या धावफलकाचा पाठलाग करणं तितकंच सोपं नाही आहे. मला आठवते नवाळ्याच्या अगेन्स्टची मागे बोळींमध्ये झालेली ती मॅच खूप चांगल्या प्रकारे ती रंगवली होती आणि करमाळ्याने बाजी मारली होती. मागील वर्षी नवाळ्याचा फॉर्म हा बहारदार होता. यावर्षी चिंतेची बाब ठरली आहे. दुसऱ्या बाजूला विकास इलन बोळींज यांनी मागील 2 वर्षाचा मोमेंटम कायम ठेवला आहे. वाघोली संघ पुन्हा एकदा आपली बादशाह दाखवण्यासाठी सज्ज झाला. मागील वर्षी त्यांनी मागील रविवारी त्यांनी सुद्धा विजेतेपद पटकावलं. रामजी आबा वाळूंचे संघ आगेकूच करताना दिसतोय. पडई संघाने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फॉर्ममध्ये आपले येणारी झलक दाखवली. सुरुवातीच्या 2 टुर्नामेंटमध्ये कोपराड संघाने प्रभावित केलंय आणि वटार ब संघ त्यांनी सुद्धा प्रभावित करणारी कामगिरी केली आहे. खास करून चिराग आणि त्याच्या संपूर्ण टीमने केलेला जो बहारदार परफॉर्मन्स या सर्व बाबी
त्यानंतर कोरोटी संघ अजूनही संघर्ष करतोय. बहुतांश असे संघ जे या सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत खेळत असताना आपल्या जुन्या खेळाला, आज गावधनीला आपण पाहिलं खूप दिवसानंतर त्यांचा संघ सुद्धा या अदानी ट्रॉफीचा एक वेळचा विजेता आहे. सो तुर्तास मॅचच्या दिशेने जाऊयात. आखूड टप्प्यात चेंडू षडंपूल करण्याचा प्रयत्न. विशाल जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाते तोपर्यंत विशालच्या बॅटमधून एकदा धावून कंप्लीट होते. विशाल स्ट्राईक एंडवरती होते, एकदा कंप्लीट केली. वटार संघ आपला प्रतिनिधी पाठवा. स्ट्राईकला कोण आहे? कुणाल आणि विशाल आहे. सो पाहूयात. कुणाल, ओहो मोठा फटका जरूर खेळायचा होता परंतु डोएज घेऊन चेंडू मागे गेला एका धाब्यासाठी. सिंगल. लॉट्स पडलेत आणि मगाशी लॉटची सांगता सुद्धा झाली आणि ज्या वेळेला लॉट्स पडले त्यानंतर एक सामना असा आला की सर्वांच्या चेहऱ्यावरती मोठं हास्य आलं. तर लॉट्समध्ये मॅचेस कशा असतील या तुम्हाला इथे मी सांगणार आहे, परंतु मॅच कोणती मॅच केव्हा लागेल याची वेळ मात्र तुम्हाला ग्रुपवरती मिळेल. ती सुद्धा दिली आहे का? काय हरकत नाही. फुल टॉस इनसाइड आउट. व्हाट अ शॉट. कव्हर रिजन मध्ये खेळला गेला फटका. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये, वेगाने आल्यात आणि तोपर्यंत विशालने मला वाटते 2 धावा पूर्ण केल्यात. कसा खेळ केला जातोय, कशा प्रकारे केला जातोय त्यापेक्षा मोठा प्रश्न असा असतो की अंजामापर्यंत कोण कसा पोहोचतोय. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना रामजी बघा, उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना कोणता होणार आहे? ठीक 8 वाजता. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो बाकी आहे म्हणजेच कोणता? रातोडी वर्सेस नवाळे. ओहो धावचीची संधी आहे. फलंदाज पोचलाय का? पंच सांगतात हो पोचलेत. कुणाल कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही. 2 धाबा धावपलकामध्ये ऍड होतील. धावपलकावरती नजर जर टाकली तर 6 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आस्किंग रन रेटला भेदण्यासाठी एक मोठा फटका नितांत गरजेचा आहे. जरी त्याला भेदलं नाही तरी त्याच्या जवळपास थांबणं गरजेचं आहे. वटार अला हो बॅटची एज. पुन्हा एकदा चेंडू मागे. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रातोडी विपक्षामध्ये नवाळे. दुसरा सामना होईल रामजी बाबा वाळुंजे विपक्षामध्ये या सामन्यामधील विजयी संघ. दुसरा सामना होणार आहे नवाळे विपक्ष रातोडी मधला विनर, त्याच्यासमोर गुरुदत्त पडई. तिसरा सामना बिंदास कोपराड विपक्षामध्ये कोरोटी ब. चौथा सामना वटार ब विपक्षामध्ये बानकर अ. अखेरकार सिंगल धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती टीम वटार अ संघाच्या. आणि पाचवी मॅच चेतक वाघोली विपक्ष विकास 11 बोळींज. आणि श्री गणेश कोपराडला बाय मिळाली आहे. बघा श्री गणेश कोपराडने असा काही खेळ दाखवला की त्यांना बाय मिळणं स्वाभाविक होतं. अचंबित करणारा खेळ होता आणि त्याने श्री गणेश वाळुंजे संघाला पराभवाच्या छायेमध्ये धाडलं. हा सरप्राईज करणारा रिझल्ट आपल्यासमोर सादर केला आणि म्हणूनच वर्षाने त्याची मेहनत बघितली. त्या मेहनतीला दाद देत असताना मेहनतीला दाद देत असताना कोपराड संघ हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय चिठ्ठीच्या आधारावरती. पहिलं षटक 8 धावांचं आलंय. 8 म्हणजेच काय? पडली आहे मोठी गाठ. ती गाठ सोडवावी लागणार आहे. कधी? लागण्या अगोदर वाट. ती वाट लागण्या अगोदर तुम्हाला गाठ सोडवायची आहे. कोण सोडवणार? बॅटर की बॉलर? बॉलरने सोडवली तर मात्र वरचढ ठरेल संघ करमाळे आणि जर का बॅटरने सोडवली तर मग बॅटिंग करणारा संघ. येस इथं काय घडलंय? हो 8ची वाट अशी लागली आहे की वाईट +1. मंदार सुद्धा सरप्राईज झाला. नाही वाईट नाही ना? धन्यवाद. लेग बाईज. बघा मंदारचं लक्ष खूप तीक्ष्ण आहे. मंदारच्या नजरा सगळीकडे असतात आणि मंदारने इथं सुद्धा पाहिलं की पाहायला लागलाय कदाचित. सिंगल 9. काहीतरी वेगळं पण करून दाखवावं लागणार आहे. विशालला आपल्या खात्यामध्ये असणाऱ्या सर्वोत्तम फटकांना एक्झिक्यूट करावं लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. जर का नाही आपण एक्झिक्यूट केलं तर मात्र हा सामना आपल्याला दान करावा लागेल. बघा 2 पर्याय तुमच्याकडे असतात. एक कॉम्पिटिशन खेळण्यासाठी आलेला त्यामुळे तुम्हाला एकतर करून दाखवायचं आहे, नाही करून दाखवता आलं तर मात्र मुकायचं आहे. हो लाऊड अपील लेग स्टंपच्या
बाहेर कदाचित चेंडू जात होता असं पंच सांगतायत. लेग बाईटच्या पण एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. दोन्ही फलंदाज वेल सेट मी असं म्हणतोय, त्याने मोठे फटके मारून सेट झालेले नाही आहेत. सेट यासाठी म्हणतोय कारण त्याने खूप सारा वेळ खेळपट्टीवरती व्यतीत केलाय. तो व्यतीत केलेला वेळ जो आहे तो कदाचित त्यांना इथून पुढे येणाऱ्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याचा बळ देईल. पुन्हा एकदा टप्पा पाडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू लवकर बॅकफुटवरती जातात, व्हेरी क्विक पोझिशनमध्ये येत आहेत. परंतु ही जी पोझिशन आहे ती थोडीशी विचारपूर्वक, कदाचित शफल होऊन तुम्ही पोझिशनमध्ये आलात, चेंडू मागे जाईल, सिंगल धाव मिळेल. पण जर का थोडे अजून बॅकफुटवरती येऊन खेळलात किंवा स्टान्स बदललात, लक्ष्टमच्या थोडासा बाहेरून स्टान्स घेतलात, कदाचित तुम्ही वाईट सुद्धा तिथून काढू शकता. अनेक अशा गोष्टी आहेत. स्टेप आउट खेळण्यात अखेरकार कुणाला माघारी परतावा लागेल. एसटी चिच्च्या रूपाने गडी बाद. पहिला मोहरा गारद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. राकेश, वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम वटार ब संघाने प्रभावित केलं. सर्वोत्तम धावफलक दाखवलं आजच्या दिवसामधील 70 धावा. ओहो, क्या बात आहे. शानदार गोलंदाजी. करमाळ्याची ताकद आहे बॉलिंग. आणि त्या गोलंदाजीच्या शस्त्रांना खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करतात टीम करमाळे. आणि म्हणूनच की काय या मॅचमध्ये आतापर्यंत त्यांचं वर्चस्व आहे. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मंदारचा कॅचसाठी कॉल होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे शांत राहिले, स्तब्ध राहिले, कारण तिथे कोणत्याही प्रकारे झेल होण्यासारखं नव्हतं. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय, एक धाव मिळते, 2 षटकांचा खेळ संपतोय. 11 धावा धावफलकावरती. 12-30, 12 मध्ये 30 ची गरज आहे. चला, नवीन गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू बीमर आहे. क्या बात है. रोहन श्रवण गोलंदाजी मार्कवरती आले. पहिला चेंडू बीमर म्हणजेच नो बॉलच्या नंतरचा बॉल असतो फ्री हिट. वातावरण पूर्णपणे टाईट. बघूयात कशा प्रकारचा खेळ केला होता. जास्तच वरती येणार हा चेंडू होता त्यामुळे पंचाने दंडित केलंय. श्रवण, त्याच्यासमोर विशाल. ओहो, लॉफ्ट केलंय चेंडूला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि वेट करत असताना झेल सुटलाय. एकाचं रूपांतर 2 मध्ये. परंतु खेळ काढायला मार्ग नव्हतं. चेंडू हवेत होता तर तुम्ही बघत का राहिले. अजूनही कळलेला नाहीये. बहुतांश खेळाडू चेंडू हवेत गेल्यानंतर त्याला बघत राहतात परंतु धाव घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. तिथून फायदा काय. तुम्ही बघत राहिल्यानंतर फ्रीट होता ही दुसरी बाब. फ्रीट नसता तरी सुद्धा बघत राहतात. त्याचं कारण काय. झेल झालं तर तुम्ही बादच होणारा, धाव काउंट केली जाणार नाही. परंतु झेल सुटला तर कदाचित घेतलेल्या धावा काउंट होतील. साध आणि सोपं गणित आहे त्याच्या मागचं. 2 धावा धावफलक जाऊन पोहोचले 15 वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गरगळत निघून चालला. एका धावेचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावेमध्ये फेकी मध्येच झाली आहे. ना यष्टिरक्षकाकडे ना गोलंदाजाकडे. सहज आणि सोप्या रीतीने 2 धावा कंप्लीट केल्यात. बघा, इथून 1 ते 2 मोठे फटके या मॅचला वेगळी दिशा देतील. दिशा नव्हे, या मॅचची पूर्णपणे हवा काढतील.
आणि ते मोठे फटके तुम्हाला या षटकामध्ये मारावे लागणार आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. 17 वरती धावफलक आहे. 17 म्हणजे खतरा. तिसरं षटक. काय विशालच्या बॅटमधून ते बहारदार फटके दिसतील का? मच निडेड आहेत, जास्त गरजेचे आहेत. पुन्हा एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही घेतला गेला, नाही केला गेला. 1000 ते समाधान मानावं लागतंय ना. मोठा फटका येत आहे. थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये फलंदाज वाटतायत. वटार काय विचार करतोय? कोणत्याही प्रकारे कळायला मार्ग नाही आहे, कारण ही मॅच बिना मोठ्या फटक्या शिवाय, म्हणजे मोठ्या फटक्याशिवाय तुम्हाला जिंकता येणार नाही आहे. कोरोटीचं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं मैदान खूप वेगळा आणि मोठा आनंद आहे या मैदानात खेळण्याचा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. शरीरापासून लांबून खेळलेला हा फटका. चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते फलंदाज. राकेश एकदा मात्र धावून कंप्लीट होतीये. पुन्हा एकदा विशाल स्ट्राईक एंड होती. इथे एखादा मोठा फटका मॅचला बदलवणारा असणार आहे. 20 वरती धावफलक. 21 धावांची अजूनही गरज आहे. 7-21 8-22 ची गरज आहे. 19 झालाय. मोठा फटका लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जज नाही झाला. ये क्या हुआ? 2 आल्यात. ओव्हरची समाप्ती नाही. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 7-20 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. एक मोठा फटका खूप मोठं बळ देईल. एक मोठा फटका या मॅच मध्ये परत आणेल वटार अला. करमाळे संघ काय विचार करतोय? करमाळे संघ विचार करत असणार आहे की इथून कोणत्या प्रकारे मोठा फटका न येता डॉट यावा, विकेट यावी. उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड +1. 7 मध्ये 18. ये मॅच नजदीक आ रहा है. या मॅच मधील कदाचित हे 2 चेंडू टर्निंग पॉइंट ठरू शकतात. नो +1 ने वाईड +1. क्या होगा इस मैच का? चर्चा केली आहे कर्णधाराने. श्रवण वरती प्रचंड दडपण आहे. राकेशकडे अनुभव आहे आणि नक्की काय घडेल? हो, चेंडू मागे निघून गेलाय. एक धाव आणि येस 22 पण एक धाव येते. सिंगल रन. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. ये होईना बात. म्हणूनच म्हटलं होतं या अगोदर आलेल्या त्या 2 धावा होत्या त्या फायद्याच्या की नुकसानाच्या? दुसरा चेंडू
निर्धाव आलाय, म्हणजेच काय राकेश्वरचं दडपण मांडलंय. विशाल आता बघ्याच्या भूमिकेमध्ये ज्याने ॲज अ ओपनर म्हणून सुरुवात केली होती या डावाची. 4 मध्ये 15. सामिती अदानी मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धा. ओहो, चेंडू एका धावेसाठी जाईल, सिंगल येते. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 14. 2 षटकार अजूनही गरजेचे. बघा, काही क्रिकेटचे लॉजिकवाले कॅल्क्युलेशन आहेत. एक धाव वरती म्हणजे चौकार किंवा षटकारासाठी जाते, मोठ्या फटक्यासाठी मॅच जाते. 1 बॉल 1 म्हणजे तुम्ही कधीही धावून 1 कंप्लीट करू शकता. त्याच्या वरती धावा आल्या की तुम्हाला चौकार षटकारचे कॅल्क्युलेशन करावे लागते. मानसिकरित्या ज्या वेळेला चेंडू डॉट आला होता त्याच्या अगोदर कॅल्क्युलेशन प्रॉपर 1 बॉल 1चं बसलं असतं 2 षटकारानंतर. आता 3-14 आहेत. उजव्या बाहेरून चेंडू आतमध्ये येणारा. मंदारने पूर्णपणे परखलंय विशालच्या बॅटिंगला, विशालच्या स्टान्सला, आणि परखत असताना मात्र कोणत्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाही याची काळजी घेतली आहे. पदलालित्यमध्ये भासलेली साप होणे. आज दिवसभराच्या मॅचेसमध्ये कोणताही खेळाडू फुटवर्कला चांगल्या प्रकारे युटिलाइज करताना दिसलेला नाही आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीपमध्ये प्रोटेक्शन, 1 नव्हे 2-2 खेळाडूंचं, आणि तिथे मात्र कोणतीही धाव नाही घेतली, म्हणजेच निर्धाव चेंडू येतोय. आणि आता या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक आहे, आणि औपचारिकता शिल्लक असताना पाहूयात काय एखादा षटकार लगावला जातो का. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. शेवटचा आणि अंतिम चेंडू नाही, आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती कोणतीही धाव नाही. अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय मोठ्या फरकाने टीम करमाळेने, आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय वटार अ संघाला. मी विनंती करेल वटार अ संघाचा कर्णधार आपण या, आपला सन्मान केला जाईल. वटार अ संघाचा कर्णधार आपण या, आपला सन्मान केला जाणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच